मुंबई टँकर असोसिएशन अजूनही संपावर ठाम आहे। तिसऱ्या बैठकीनंतरही संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये। लेखी स्वरूपात मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरूच राहील। मुंबई टँकर असोसिएशन या भूमिकेवर ठाम आहे। काल केंद्रीय मंत्री CR पाटील आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नव्हता। टँकर चालक संघटनेची आजही बैठक संपन्न झाली आहे। पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज पुन्हा बैठक पार पडली आहे, मात्र त्यातही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे वॉटर टँकर असोसिएशनचा संप सुरूच आहे। बैठक फिसकटल्याने वॉटर टँकर असोसिएशन संपावर ठाम आहेत। जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत बंद सुरूच राहणार असल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला। आम्ही आजही एनओसी घ्यायला तयार आहोत, पण त्या जे चेंजेस त्यांनी जर केले, जसं 200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हवा आहे ती आम्हाला अनमान्य नाही आहे। आणि जर आज जरी आम्ही ओसी घेतली तरी 2020 पासून ते फाईन लावत आहेत, पेनल्टी लावत आहेत, ते सुद्धा आम्हाला मान्य नाही। दुसरा ट्रॅफिकचा एक इश्यू आहे, जे आम्हाला 1500 फाईन करतायत। या 2-3 गोष्टीसाठी आमचं म्हणणं, त्यांनी जर चेंजेस केले तर आम्ही तयार आहोत करायला। कारण की जे काल नोटीस दिली त्यामध्ये 471 ॲक्टनुसार आमच्या कारवाई करतील, तर 2 वर्ष जेलमध्ये कोण जाणार सांगा बरं। म्हणून बावडेलने आम्हाला पाणी द्यायचंच बंद केले, म्हणून आम्ही आमच्याकडे उभे केले। हा स्ट्राईक वगैरे नाही केला आम्ही। आम्हाला मुदत नकोय, आम्हाला एनओसी द्या। जी एनओसी मिळत नाहीये, कारण ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे ना, ज्या अटॅचमेंट फाईल असतात त्या अटॅच केल्यानंतरच नेक्स्ट पेज ओपन होत आहेत। तर 200 स्क्वेअर मीटर 2000 स्क्वेअर फीट जागा जवळजवळ प्रत्येक विहिरी मालकांकडे नाही आहे। तर ते आमचं एवढंच म्हणणं आहे, ते शिथिल करा। आम्ही तो अमेंडमेंट करायला एवढंच सांगतो की 2000चे तुम्ही 200 स्क्वेअर फीट करा ना, पूर्ण कायदाच काढू नका। तो 2000 स्क्वेअर फीट 200 स्क्वेअर फीट तर जागा सगळ्यांकडे आहे, आणि दुसरं रस्त्यावर भरायचं नाही तर मग कुठे भरायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।